नमस्कार. आज आपण हिरव्या वाटणातलं खारं वांगं कसं बनवायचं ही रेसिपी बघते. त्यासाठी इथे मी कवळी वांगे घेतलेले आणि ताजी फ्रेश घ्यायची. मसाल्यामध्ये बघूया. आता मसाला काय घ्यायचा तर इथे शेंगदाणे घेतलेले, पांढरे तीळ घेतलेले, जिरी घेतलेले आणि थोडंसं खोबरं घेतलेले. हिरव्या मिरच्या आता वांगं किती तिखट पाहिजे त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्या. आलं लसूण घ्या. कढीपत्ता घ्या आणि कोथिंबीर भरपूर घ्या, कारण आपण हिरव्या वाटणातलं बनवतोय त्यामुळे मसाल्याला कलरसुद्धा असा हिरवा आला पाहिजे. त्यासाठी कोथिंबीर इथे तुम्ही भरपूर वापरा. नंतर खोबरं चांगलं भाजून घ्यायचं. त्यामध्ये जिरी घाला आणि पांढरे तीळ घालून तीळसुद्धा चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्या. नंतर इथे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे. जास्त शेंगदाणे काळे होईपर्यंत भाजू नका, हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्या. भाजल्याच्या नंतर गार पडले की त्याची वरची जी साल असते शेंगदाण्याची ती काढून घ्या, किंवा नाही काढून घेतली तरी चालेल. सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं आणि पांढरे तीळ जिरी हे वाटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शेंगदाण्याचा जो कूट आहे तो जास्त बारीक करायचा नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिलं खोबरं आणि पांढरे तीळ असे बारीक वाटून घ्या. नंतर त्यामध्ये शेंगदाणे घाला आणि वाटून घ्या. आता शेंगदाणे वाटताना जास्त बारीक पावडर होईल असं वाटू नका, थोडंसं हलकंसं रवळसर ठेवा या पद्धतीने. तर इथे झालं आपलं खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण करून तयार झालेलं आहे. नंतर आपल्याला कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं लसूण, कढीपत्ता हे वाटून घ्यायचे. आता हे वाटत असताना तुम्हाला असं वाटलं थोडं पाण्याची गरज आहे तर अगदी थोडंसं यामध्ये पाणी घाला, किंवा नाही घातलं तरी चालेल. तर इथे तुम्ही बघू शकताय पाणी न घालता केलेलं वाटण आहे हे सगळं वाटलेला मसाला एकत्र करायचा. त्यामध्ये मीठ घालायचं. थोडंसं खारं वांगं बनवते हिरव्या वाटणातलं, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं इथे जास्त घालायचं आहे. हळद, हिंग आणि गरम मसाला घालायचा. यापेक्षा दुसरा कोणताच मसाला घालून घेऊ नका. आणि नंतर सगळा मसाला एकत्र एक मिक्स करून घ्यायचा. आता वांग्याच्या देठाचे जे काटे असतात ते काटे काढून घ्यायचे आणि नंतर असे वांगी कापून घ्यायचे. वांगी कापताना ते किडके असेल तर टाकून द्या, किडकं वांगं अजिबात घेऊ नका, किंवा अर्ध चांगलं आहे आणि अर्ध किडके आहे म्हणून अर्ध चांगलं आहे ते घ्यायचं असं करू नका. या पद्धतीने वांगे आपल्याला चिरून घेतल्याच्या नंतर जो मसाला आपण इथे बनवलेला आहे तो मसाला यामध्ये असा जरासा दाबून भरा, म्हणजे वांग्याचा मसाला शिजताना आपण पाणी घालतो थोडंसं, तेव्हा तो वांग्यामधनं निघाला नाही पाहिजे, म्हणून असं जरासा असा दाबून वांग्यामध्ये मसाला भरा. आणि शक्यतो खारं वांगे बनवताना वांगी ही जास्त मोठी नका घेऊ, तर अशी मिडियम साईजची जरासा कवळी घ्या. त्यानंतर कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. एक मोठी पळी तेल घातलेलं आहे. थोडंसं तेल आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे. जिरी, मोहरी, हळद आणि थोडंसं हिंग, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आणि नंतर मसाला भरलेला वांगा यामध्ये घालायचा आणि चांगले डाग पडेपर्यंत तेलामध्ये वांगी चांगली परतून घ्यायची. जो थोडासा मसाला उरला होता भरून तोसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित तोसुद्धा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. हलवून घेतल्याच्या नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 5-1 मिनटं आपल्याला वाफेवरती वांगी थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे चांगली शिजली जातात. थोडंसं ताटामध्ये पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे बघू शकताय छान अशी परतले गेलेले, डागसुद्धा व्यवस्थित पडले गेलेले. मसाला जो होता शिल्लक राहिलेला तोसुद्धा परतलेला आहे. जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला वांगी परत एकदा हलवून घ्यायची. आता ही वांगी आपण लपथपीत बनवतोय त्यामुळे जास्त पाणी घालू नका. अगदी 10 मिनटामध्ये वांगी चांगली शिजली जातात, म्हणून आपल्याला पाण्याचं प्रमाण जे ते अगदी आपल्याला इथे कमी ठेवायचं. तर इथे बघू शकताय छान शिजली गेलेली, मसाल्याला कलर जो आहे ना तो छान हिरवागार आलेला आहे. अशी लपथपीत ठेवायची. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर या पद्धतीने आज छान आपण हिरव्या वाटणातलं चटपटीत असं जरासा खारट तिखट असं वांगं इथे
बनवून घेतलेले. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.